पिक्का आहे. अर्धा आंबा भरून झाले सुरू. फळ छोटंच आहे मंडळी, पण आंबे एकदम हाताला लागतील अशी जवळ, म्हणजे फांदी पूर्ण. मंडळी कोकणात जी जागा पडीक होती ना आधी, त्या जागेत लोकांनी काजू लावलेत. मंडळी एवढे आंबे आम्ही काढले, जमा केले, अजून काढतोय. हो प्युअर झेले आंबा. नमस्कार मंडळी, मी दिनेश परशुराम, कोकण प्रेमी दिनेश या मराठी यूट्यूब चॅनल परत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मंडळी गावी आहे आजचा दुसरा दिवस, आणि तुम्हाला थंबनेलवरून कळत असेल की आम्ही कुठे आलो आहे. तर मंडळी आज भाकरी पण नाही खाल्ली आम्ही, तर बोललो एक जंगलात फेरफटका, कारण कोकणी माणूस आला की जंगलात फेरफटका हा मारतो, कारण कोकणी माणसाचा आणि जंगलाचा एक वेगळंच नातं आहे. तर मंडळी आमच्यासोबत आमचे भाचे आहेत, तिघजण चौघजण. मंथन आहे, प्रेम आहे संगले, आणि परेश संगले, आणि आमचा ऋषा. आणि बारक्याचं नाव काय रे कुंडीवाल्याचं? कुंडीतल्याचं आर्यन. अच्छा नवले आहे काय, कुंडीवाला नाही आलाय, सॉरी कुळवलीतला आलाय. तर लहान लहान पोरं नाही पटकन ओळखत आहेत. तसे आम्ही 5 जण, आणि नुसते 5 जण मी 6. असे आम्ही चाललो जंगलात, मला दाखवतो बघा. तर मंडळी व्हिडिओला बनवून राहा. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि आपलं चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. करवंद वगैरे बघत चला. दमाय झालं हे. तू आणि तू पप्पा यांचं एक मिनिट भितर आलो होतो म्हणजे गाडीवरून. मंडळी काजू द्यायचं कारण काय, आंबे किंवा काजू करवंद काय मिळतील ते घरी घेऊन यायचे. हाय गाईज, हाय. ऋषा फिरणारा माणूस जमला. अरे काय जायला जागरेन मुलं जमलो एवढा घाट चढला सगळ्या. मंडळी तुम्हाला करवंद दाखवतो. त्याला एकच दाखवतो. हाय तिथे मंडळी, इकडे पिकलेली करवंद आहे. हो ना, मस्त आहे. मस्त आहे. गोडा. कोकणची काळी मैना होय ना रे. काली मैना दिसते तरुण. बिया का टाकतो मी? बिया काय असतात काय नाही. मग पहिल्यापासून सवय बिया टाकून द्यायची. मी डायरेक्ट वरती जाऊया जरा, घ्या मला वरती वरतून भेटतो आपल्याला. स्पॉट भरलो आहे ना. भरपूर आहे ते करवंद इकडे. मस्त आहे. काजू दिसला आपल्याला, पिक्का आहे. गोवा बीच कुठं खाली होतं ते दुसऱ्या वर आल्यावर काय दिसलं ना ते. नजर लागते. हा
हॅलो काय हॅलो चढाय पण नाही जमणार आता. एक माहिती आहे. मंडळी कोकणात जी जागा पडीक होती ना आधी, त्या जागेत लोकांनी काजू लावल्यात. कारण शेती शक्यतो लोकांनी कमी केले. बरोबर ना ऋषा? शेती कमी झाली. ही बीग ही काजूची बीग आहे. आणि हा एवढाच प्लॉट फक्त मला जरा खाली वाटला, कारण सगळ्या प्लॉटमध्ये आता काजू लावले आहेत. आता पुढचा एक प्लॉट दाखवतो तुम्हाला. काजू लावले आहेत लोकांनी, कारण खाली जागा कोण ठेवतच नाही. सगळ्या काजू आहेत. संपलेले आहेत काजू आता मंडळी. काजू सीझन संपला आता. आणि आमच्याकडे आता एक खूप स्ट्रिक्ट झालं आहे. स्वतःच्या काजू काढून घेऊन यायच्या. दुसऱ्यांच्या काजूला हात नाही लावायचा, नाही तर समजून जायचं. नारळ देऊन तुमचा हातपाय गळ्यात टाकणार कोकणी माणूस. बरोबर ना रे? असं असतं. म्हणजे पहिलं चालायचं. पहिलं कोण एवढं लोक राखायचे नाही काजू, कारण त्या काजूचं महत्त्व लोकांना माहीत नव्हतं. कोण पण कोणाच्या काजूत जायचं आणि घेऊन यायचं. तर आता तसं नाही मंडळी. आपण एका आंब्याच्या ठिकाणी आलो बघूया. हा रायवल आंबा आहे. थोडंसं काढून घेऊन जातो आम्ही पन्ह बनवायला. चौकच केली. झूम कर नाही दिसतोय ना तो? तिथला आंबा पडला तर आणला नाही कुणी अजून? माईला पासा देऊया. तुम्ही पासा घेऊन जा. तुम्ही जास्त तुमच्याकडे लय माणसं आलेत ना? मग पिशवीभर आंबा लागतील आम्हाला. आम्हाला भरपूर लागणार आहे. आंबा पडला बघ पिका. पिका नाही कच्चा आहे. जा दिसला काय? वाटण खाली जा. वाटण इकडनं जा खाली. हा सावकाश धावू नको. सावकाश. मंडळी एवढे आंबे आम्ही काढले, जमा केले. अजून काढतोय. ऋषा अजून वरतीच आहे. ही मंडळी कोकणातली मजा आमच्या. हा बघा प्युअर झिले आंबा. चिक लागतो थोडासा, पण काय वाटत नाही. या आंबा कोणाचा रे? अर्धा आंबा भरून झाले सुरू. बोल काय तरी. कसलं तुम्ही व्हिडिओ? हा चालू एक व्हिडिओ काढली होतीस ना रे तू घरात? काढले होते. मग चालू कर तू पण. गावचं दाखवलंस ना. अमित काय कधी वर्षातनं दोनदा येतो गावाला दाखवायला. आंब्याने पिशवी भरली. अजून काढू हवेत आम्हाला. 10वी होऊन दे रे मग करतो. हा 10वी होऊन दे. हो 10वीच्या नंतर. 10वी पर्यंत तुझी सबस्क्रायबर पूर्ण होती. हे ह्याच्यात टाकू काजू. आंबेवाले आता उतरलेत. आंबे काढून दमले आता पाणी पिताय. पान दिसतच ना आंब्यावर. इकडे आंबा आहे. आंब्याला बांबरात या. इकडे आंबा आहे बा. कुठला?
वरती जास्त काढलेले हे दाखव हिवा आंबे. पांडे बोलला पण आमच्या वाटव पांडव आम्हाला दाखवचा एकटाच बांबर खात होतो. हा रेखाचा पलटा हाय सालीतला मोठा मोठा हा मोठा बघ मोठा कोणता. आंब्याचं वजन एवढं झालंय बघा फांदीवर. ठेंगाळा लावलेला आहे, लाकूड लावलेलं बाकी किती आंबे आहेत हे बघा. किती आंबे आहेत बघा. आणि आपण बोलतो आंबे नाही कोकणात बघा. चेप आहे आंबा चेप. अजून पिकायला नाही लागलाय. पिकायला लागल्यावर यायला पाहिजे इकडं. बघा किती आंबे आहेत बघा. आम्ही बांबरात आलो. आंब्याचं हा रायवल आंबा आहे. फळ छोटंच आहे आंब्याचं बघा. फळ छोटंच आहे. फळ छोटंच आहे मंडळी. पण आंबे एकदम हाताला लागतील अशी जवळ म्हणजे फांदी पूर्ण खाली आली अशी वजनामुळे. बघा आता इकडे आंबे किती आहेत. पान पण दिसत नाही ते आंबे बघा इकडे. अरे पिकायला लागला आंबा हा बघ खाली. किती आंबे बघा मंडळी. असं वाटतं खूप आंबे आहेत ह्या वर्षी. फक्त मे महिन्यात यायला आम्हाला सुट्टी भेटली पाहिजे. सुट्टीचे लपडे असतात. बघतो आता आमच्या काजूत काय मिळते का. काढा आमच्या काजूत हाय काय बघू दे. मोबाईल ठेव. आमच्या काजूत मित्रांनो आता मिळते का बघतो. बिया काढा. मंडळी आंबे घेऊन आलो, काजू पण थोडासा घेऊन आले आहेत. आणि आता भाकरी वगैरे खाल्ली आणि नदीवरती आंघोळीला जातोय. तर आपल्याला जॉईन करायला आपला बिट्टू पण आलाय. बिट्टू किती वाजता आलास तू घरी? घरी किती वाजता आलास? 11ला बसने आलास. बिट्टू आला सांगलीवरून. बाकीचे सकाळी आपल्यासोबत होते तेच आहेत. मंथन आहे, प्रेम आहे, परेश आहे आणि आर्यन आणि आपला ऋषी आहे. तर आंघोळ करूया थोडा वेळ मग घरी येऊया. तुम्हाला नदीवरची वाट दाखवतो चला. ऊन बघ किती लागते. खाली गेलो पण टावेल वगैरे आणलंच ना. हो रे. हवा आला ना. मोठीच नदी आहे. जरा छोट्या नदीवर जाऊया. बघ तिथून पडतात. मरतोय भिजले कशा काढतो आता बघ. राहू दे भाई. तिथे बसून जा. बस इथं एवढी वर हे बघ गावतात पडतं काय कुठे. खावतील काय? काय मला खाली पाहिलं दगड सावकाश पाय काय ना दगड सावकाश हसायचं नाही. काय व्हिडिओ बघत होती ताई शाहूला. बस करू. अबड्या अबड्या हो अबड्या याचे करवंदांना काढून दिली. दायत आहे खाली. दगड दिसत